Roshi. Bring that ass back like a boom, 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 boom. जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SP एडिटर YT. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा आपण दिलेले आहे. तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट आलाइट मशीन ही एडिटिंगचे ॲप तिथे प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. तर मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे इनमध्ये रॉक वर्टिगर हे ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक वर्टिगर हे ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढे इथे सुद्धा इनमध्ये रॉक वर्टिगर हे ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये रॉक वर्टिगर हे ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती इथे सुद्धा रॉक वर्टिगर हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला इनमध्ये क्लिक ओपन हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये क्रॉस ओपन हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड हे ॲनिमेशन द्यायचे आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून इनमध्ये ट्रिपल वेव्ह हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये 10-4 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो, आपले ॲनिमेशन देऊन झालेले आहेत. इथे आपल्याला 5 सेकंडच्या खालची जी आयकॉन दिसते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ते आपल्याला फ्लेम ब्लर हा जो इफेक्ट दिसतो त्यावरती क्लिक करून टाइम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या आयकॉनवरती क्लिक करूयात. तिथे तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये लाईट बीम हा इफेक्ट देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये लुमिन फ्लॅश हा इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून टाइम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून ते लाईट इफेक्टमध्ये ग्लोविंग ग्रॅफिटी हा इफेक्ट देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या आयकॉनवरती क्लिक करूयात. लाईट इफेक्टमध्ये लुमिन फ्लॅश हा इफेक्ट देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या आयकॉनवरती क्लिक करूयात. इथे सुद्धा लाईट इफेक्टमध्ये आपल्याला निऑन ग्रॅफिटी हा इफेक्ट देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचं आहे.
ओके, तर मित्रांनो आपला इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता व्हिडिओ इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी खालती इफेक्टवरती क्लिक करूयात. त्यानंतर हा इफेक्ट घ्यायचं. ह्याचा टाइम आहे आपल्याला 30 सेकंडच्या डॉटपासून 5 सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. साईड क्लिक करून त्याचा पुढचा इफेक्ट हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे वरती आपल्याला स्पार्क म्हणून सर्च करून घ्यायचं आहे. सो सर्च करून घेऊया. सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला 1 नंबरला स्पार्क हा इफेक्ट दिसेल. त्यावरती क्लिक करून वरती क्लोज करून घ्यायचं आहे. ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाइम आहे आपल्याला 5 सेकंडच्या बीटपासून 5 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून त्याचा पुढचा इफेक्ट हा सुद्धा आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटून जाईल. व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे तुम्हाला नाईट क्लबमध्ये 2 नंबरला शेक या नावाने भेटेल. त्यावरती क्लिक करून स्पीड तुम्हाला 34 वरती ठेवून इंटेन्सिटी 10 वरती ठेवून त्याचा टायमिंग आपल्याला 8 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर त्याचा पुढचा इफेक्ट हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये लाईटिंग बाउंड ह्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये स्पीड 33 वरती ठेवून वरतीवर तुमच्या बॉडीच्या हिशोबाने ठेवून साईज कलर तुम्हाला हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाइम आपल्याला 11 सेकंडच्या बीटपासून 12 सेकंडच्या आधीच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढचा इफेक्ट हा सुद्धा आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये जिओमेट्रिक्स लेझर्सच्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून तिथे आपल्याला ॲडजस्टमध्ये तुम्हाला हवे तसं तुम्ही सेटिंग चेंज करून घ्यायची. सो तुमच्या बॉडीच्या हिशोबाने तुम्ही वर्टिकल साईज कलर तुम्हाला हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचा टाइम आहे आपल्याला 13 सेकंडच्या बीटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं आहे. स्टार्ट आल्यानंतर ओवरवरती क्लिक करून ॲड ओवरलेमध्ये मी जो टेक्स्ट दिलेला आहे तो टेक्स्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड ऑप्शनवरती क्लिक करून टेक्स्टला वरती आपल्या सगळ्यात वरती हवे तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचा टाइम आहे आपल्याला 0 सेकंडपासून 9 सेकंडच्या आधीची जी बीट लागते तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून झाल्याच्या नंतर साईड क्लिक करून घेऊया. त्यानंतर ओवरलेवरती क्लिक करून ॲड ओवरलेमध्ये आणखीन एक आपण जो टेक्स्ट दिलेला आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ह्याचा टाइम आहे आपल्याला 9 सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊयात. एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर ह्या टेक्स्टला सुद्धा आपल्याला वरती हवं तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो वरती आपण ह्याला ॲडजस्ट करून घेऊयात अशा प्रकारे. मित्रांनो व्हिडिओ एडिट करून झालेलं वरती बाण दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.